आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडीबद्दल आता पाहणार आहे. आर्थिक घडामोडीमध्ये बघा, आर्थिक घडामोडीमध्ये बद्दल माहिती पाहणार आहे. आर्थिक घडामोडीमध्ये पहिली घडामोड आहे परकीय व्यापार धोरण. परकीय व्यापार धोरणाबद्दल बघा, त्याला अंतिम मुदत दिलेली नाही आहे. परकीय व्यापार धोरणाला अंतिम मुदत दिलेली नाही आहे. परकीय व्यापार धोरण हे पियुष गोयल यांनी जाहीर केलेलं आहे आणि 1 एप्रिल 2023 पासून ते लागू होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ते लागू होणार आहे. याच्यामध्ये बघा, जो आपला एक्सपोर्ट आहे, जी निर्यात आहे, ती निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटीपर्यंत वाढवणे आहे. त्याचं ते एक आहे 2 लाख कोटीपर्यंत आपली एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात वाढवणे हे त्याचं ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे. ठीक आहे, 2030 पर्यंत. नंतर स्कॉमेट नावाची एक संस्था काय त्यांनी स्थापन केली बघा. स्कॉमेट म्हणजे काय, स्पेशल केमिकल्स, जीव साहित्य, उपकरणे, तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देणे. स्कॉमेटला प्रोत्साहन देणे. डिस्ट्रिक्ट ॲज अ एक्सपोर्ट हब डेव्हलप करणं. डिस्ट्रिक्ट ॲज अ एक्सपोर्ट हब किंवा निर्यात केंद्र म्हणून त्याला डेव्हलप करणं आहे. कुरिअर सर्व्हिस एक्सपोर्ट 5 लाखावरून 10 लाखावरती नेणं. वस्त्रोद्योग निर्यातीसाठी स्पेशल ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम लागू करणार. वस्त्रोद्योग निर्यातीसाठी स्पेशल ॲडव्हान्स ऑथरायझेशन लागू करणार आहेत. रुपया ग्लोबल करन्सी बनवणे. रुपयाला ग्लोबल करन्सी बनवणे. राज्य आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती स्थापन केल्या जातील. राज्य आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन समित्या स्थापन केल्या जातील. 4 नवीन शहरे निर्यात गुणवत्ता शहर म्हणून डेव्हलप होतील. 4 नवीन शहरे निर्यात गुणवत्ता शहर म्हणून डेव्हलप होतील. फरीदाबाद कापडासाठी, मुरादाबाद हस्तकलेसाठी, वाराणसी हातमागसाठी, मिर्झापूर गालिच्यासाठी. आणि ई कॉमर्सचा जो व्यापार आहे तो 200 वरून 300 बिलियन डॉलरवरती नेणे. 200 वरून 300 बिलियन डॉलर्सवरती नेणे. फरीदाबाद कापड, मुरादाबाद हस्तकला, वाराणसी हातमाग, मिर्झापूर गालिचा व दारी. ऑइल इंडिया कंपनीला महारत्न दर्जा देण्यात आला. ही 13वी कंपनी आहे. ही कितवी कंपनी आहे? 13वी कंपनी. याच्या आधी 10 कंपन्या होत्या बघा. त्याच्यानंतर सेल, RECL आणि OIL. सेल, RECL आणि OIL अशा क्रमावर दिला आहे. महारत्न दर्जा हा 2010 पासून दिला जातो. 3 वर्षामध्ये 25,000 कोटीची उलाढाल झाली पाहिजे. 3 वर्षामध्ये 15,000 कोटीचं वार्षिक मूल्य पाहिजे आणि 3 वर्षामध्ये 5,000 कोटीचा निव्वळ नफा झाला पाहिजे. 5,000 कोटीचा निव्वळ नफा झाला पाहिजे. याच्यानंतर बघा, 5 कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला आहे. 5 कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला आहे. त्या 5 कंपन्या कोणत्या आहेत? ONGC विदेश लिमिटेड, RCF, RVNL, इरकॉन, राईट्स. ONGC विदेश लिमिटेड, RCF, RVNL, इरकॉन आणि राईट्स. ठीक आहे. 1997 पासून हे प्रदान केलं जातं आहे. जसा महारत्न दर्जा 2010 हा 1997 पासून आहे नवरत्न दर्जा. कंपनीमध्ये 4 स्वतंत्र संचालक असतात. मिनिरत्न दर्जा असावा आणि काही निकषांमध्ये 60+ मार्क्स असावेत. 60+ काय पाहिजेत? मार्क्स पाहिजेत. 60+ मार्क्स असावेत. ठीक आहे. 5 कंपन्या आहेत. आता त्याच्यामध्ये टोटल किती कंपन्या आहेत? 16. ठीक आहे. RCF कंपनीची स्थापना 1978 मध्ये झाली. RVNLची 2003 झाली. तर ONGC विदेश लिमिटेडची 15 जून 1989 साली स्थापना झाली. राईट्सची 1974 गुरुग्रामला तिचं मेन कार्यालय आहे. राईट्स गुरुग्राम 1974. इरकॉन दिल्ली 1976. सेकी सोलार एनर्जी कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड याला मिनिरत्न 1 दर्जा दिला आहे. मिनिरत्न 1 दर्जा दिला आहे कुठल्या कंपनीला? सेकी कंपनीला. सेकी. आणि 2011 स्थापन झालेली ही कंपनी. आणि टोटल किती मिनिरत्न कंपन्या आहेत? 57 मिनिरत्न 1 दर्जाच्या कंपन्या आहेत. पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण. महाराष्ट्राने पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मांडलं 8 नोव्हेंबर 2023ला. निर्यात 72 अब्जावरून 150 अब्ज डॉलर नेणं. निर्यात 72 अब्जावरून 150 अब्ज डॉलरवरती नेणं. 30 पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणे. 2030 पर्यंत 2 ट्रिलियन म्हणजे 2 ट्रिलियन निर्यात करणं. 2 ट्रिलियन रुपयांची आणि 2 ट्रिलियन डॉलरची करणं. आणि 22% भाग भारताच्या 22% भाग निर्यातीतला ॲक्वायर करणं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बघा 5,000 MSMEंना लाभ देणं. 14 PLI क्षेत्रांना शुल्क माफी देणं. नंतर महाराष्ट्राचा वाटा 17% देशाच्या निर्यातीत तो 22%वरती नेणं. 17 वरून 22%. राज्य निर्यात प्रचलन परिषद बनवणं. त्याचं अध्यक्ष कोण असेल? उद्योग मंत्री. राज्य निर्यात प्रचलन परिषदेचं. भारत व्यापार भागीदार.
भारताचा व्यापार जर बघितला तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा भागीदार आहे USA, नंतर आहे चायना, नंतर आहे UAE, नंतर आहे सौदी, नंतर आहे सिंगापूर. USA, चायना, UAE, सौदी आणि सिंगापूर. ठीक आहे. 2020-21मध्ये चायना पहिला होता आणि आता 2022-23ला कोण आहे? USA पहिला आहे. GST अपील न्यायाधिकरण याच्यामध्ये बघा 31 खंडपीठांची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये चेअरमन किती असतील? 70. त्यांचं वय केलेलं आहे ते बरं का. चेअरमनचं वय 70 असेल, सदस्याचं वय 67 असेल. मिनिमम एज 50 पाहिजे, म्हणजे 50 ते 67 आणि 50 ते 70मध्ये असलं पाहिजे एज. 52वी बैठक कुठं भरली? दिल्ली येथे भरली GST परिषदेची. GST-80 याला कमाल वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय आहे. GST-80ला कमाल वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय आहे. ठीक आहे. GST-80 CGST कायद्याने कलम 109 ने निर्मिती करण्यात आलेली आहे. GST-80ची परिषद ही गोवा व महाराष्ट्रामध्ये 3 खंडपीठे आहेत. ठीक आहे. अपिलीय न्यायाधिकरण ट्रायब्युनल म्हणतात. 80 म्हणजे काय? अपिलीय ट्रायब्युनल. संविधान 279 कलमानुसार 279 कलमानुसार GST परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. तिचा सचिव कोण असेल? महसूल सचिव असेल. अध्यक्ष कोण असेल? फायनान्स मिनिस्टर. देशातील पहिले UPI मुंबईमध्ये सुरू झाले आणि ते कोणी? हिताची नावाच्या कंपनीने. कुठल्या? हिताची. पेमेंट UPI ATM कुठलं आहे? UPI ATM हिताची कंपनीचं आहे मुंबईत. UPI लाईटची मर्यादा 200 वरून 500 रुपये केली आहे. UPI लाईटची मर्यादा 200 वरून 500 रुपये केली आहे. फोनपे परदेशात UPI पेमेंट अलाव करणारी पहिली कंपनी आहे. मोबिक्विक क्रेडिट कार्ड सपोर्ट करणारी पहिली कंपनी आहे. NPCI सुरक्षा दूत पंकज त्रिपाठी यांना नेमलेला आहे. NPCLचा सुरक्षा दूत कुणाला नेमला आहे? तर पंकजजी त्रिपाठी यांना नेमलेला आहे. UPI व्यवहार सुरू करणारा पहिला देश भूतान आहे. UPI व्यवहार सुरू करणारा पहिला देश कोण आहे? भूतान. वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिक रिव्ह्यू बाय WTO. वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिक रिव्ह्यूमध्ये कोणी हा जाहीर कोण करते? WTO करते. एक्सपोर्टमध्ये भारत 18वा क्रमांक आहे. इम्पोर्टमध्ये भारताचा 9वा क्रमांक आहे. इम्पोर्ट म्हणजे आयात 9 आणि 18 2 क्रमांक लक्षात ठेवायचे. टॉप 3 निर्यातदार कोण आहेत बघा? चायना, USA, जर्मनी. चायना, USA, जर्मनी निर्यातदार टॉप 3. आयातदार कोण आहेत? USA, चीन, जर्मनी. ठीक आहे. कॉर्पोरेट कर्ज बाजार विकास निधी 28 जुलैला फायनान्स मिनिस्टरने उद्घाटन केले. 33,000 कोटीचा असेल हा कॉर्पोरेट कर्ज बाजार निधी. ठीक आहे. जागतिक आर्थिक मंच 2023 दावोस येथे परिषद भरली. जागतिक आर्थिक मंचाची परिषद कुठे भरली? तर दावोस येथे भरली. ठीक आहे. कॉर्पोरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड 53वी होती, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 1971ला स्थापन झालेले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 1971ला स्थापन झालेले आहे जिनेवा येथे. युरोपियन मॅनेजमेंट फोरम हे नाव 1987ला बदललं. युरोपियन मॅनेजमेंट फोरमचं नाव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम केलं. ते 1987ला ते नाव बदललं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं. तेलंगणामध्ये आरोग्य सेवा व जीवन विज्ञानसाठी पहिले थर्मॅटिक केंद्र सुरू. तेलंगणामध्ये केलं आरोग्य सेवा आणि विज्ञानसाठी. ग्लोबल बॅटरी अलायन्स 2050पर्यंत निव्वळ शून्य धारण निसर्गाची हानी कमी करणं. 3 नव्या सहकारी संस्था. निर्यात सहकारी संस्था, बहुराज्य बियाणे संस्था आणि सेंद्रिय उत्पादन संस्थांची स्थापना केली. 1982ला सहकारी कायदा आला. 1987ला आदिवासी पणन महासंघ स्थापन झाला. 1987ला आदिवासी पणन महासंघ स्थापन झाला. यांना 2000 कोटीचं भाग भांडवल होतं. 500 कोटीचा भरणा झालेला भांडवल होता. ठीक आहे. PM मित्र पार्क बघा 7 ठिकाणी स्थापन केले जाणार आहेत. अमरावती महाराष्ट्र, नवसारी गुजरात, कलबुर्गी कर्नाटक, विरुधनगर तमिळनाडू, वारंगल तेलंगणा, लखनौ UP, MP, धार MP. UNSDGचा क्रमांक, UNचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याच्यामध्ये 9वा गोलच्या रिलेटेड आहे. वस्त्रोद्योगांना आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाचं आहे PM मित्र स्कीम ही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंडर आहे. ठीक आहे. साध्य करण्यासाठी आहे. ठीक आहे. SDG 9 साध्य करण्यासाठी. ग्रीनफील्ड पार्कसाठी 500 कोटी रुपयाचा निधी दिला जातो. ब्राऊन फील्ड पार्कसाठी 200 कोटीचा निधी. 100 लोकांना रोजगार देणारे ते प्लांट तयार करणं आहे. 3 वर्षापर्यंत 10 कोटी रुपयांचं प्रोत्साहन दिलं जातं. थेट 1 लाख नोकरी तयार केली जाते. ठीक आहे. FDI मध्ये 22% घट. भारताच्या FDI मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये 22% घट झालेली आहे. 46
58वरून 46वरती आली. 58वरनं 46, $58 बिलियन किंवा सॉरी $58 बिलियन 46 बिलियन वरती आलेली. ठीक आहे. इंडियामध्ये बघा, इंडियामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक कोण करते? सिंगापूर, नंतर कोण करते? मॉरिशस, नंतर कोण करते? USA, UAE आणि नेदरलँड. सिंगापूर, मॉरिशस, USA, UAE, नेदरलँड. राज्यात कोण करते? राज्यांमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये त्यांचं चाललेलं आहे. ठीक आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य कोण झाला आहे नव्याने? इजिप्त. इजिप्त देश न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य झाला आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक 2014 स्थापन झाली. तिचं मुख्यालय शांघाय येथे. स्थापना ब्रिक्सने केलेली आहे. स्थापना कोणी केली? ब्रिक्स देशांनी केली. नव्याने सदस्य ते कोणाला दिले? तर इजिप्त देशाला दिलेलं आहे. ठीक आहे. प्रांतिक कार्यालय कुठे आहेत बघा? जोहान्सबर्ग, साओ पावलो, मॉस्को. जोहान्सबर्ग, साओ पावलो आणि मॉस्को इथे त्याचं कार्यालय आहेत. आर्थिक विकास समर्थन करणे, स्पर्धात्मकतेला चालना देणे त्याचं ध्येय. ठीक आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरण महाराष्ट्राकडून जाहीर केलेलं आहे. दर 5 वर्षांनी जाहीर केलं जाणार आहे. कापूस, रेशीम शेती, कापड उद्योग वाढावा म्हणून 2023 ते 28 काळासाठी हे जाहीर केलेलं आहे. कापूस प्रक्रिया क्षमता 30% 80%. कापूस प्रक्रिया क्षमता 30% 80% नेणं. 25 कोटी गुंतवणूक आणणे. 5 लाख रोजगार तयार करणं. 5 लाख रोजगार, 25 कोटी गुंतवणूक, 30 60% कापूस प्रक्रिया क्षमता. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ आहे. 19 मे 2023 2,000ची नोट बंद झाली. 19 मे 2023 2,000 नोट बंद झाली. 30 सप्टेंबर 2023 व्यवहारात राहील असं सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट मध्ये जर बघितलं तर इम्पोर्ट कोण करते बघा? इलेक्ट्रॉनिक्सचा तामिळनाडू सर्वाधिक करते. तामिळनाडू, UP, कर्नाटक, महाराष्ट्र. तामिळनाडू, UP, कर्नाटक, महाराष्ट्र. तामिळनाडू, UP, कर्नाटक, महाराष्ट्र. HDFC लिमिटेड ते HDFC बँकेमध्ये विलीन झालेले आहे. देशातील 3री सर्वात मोठी बँक आहे. नंतर बाजार भांडवलानुसार भारतातील सर्वात मोठी बँक आहे. आणि कधी झाले? 1 जुलै 2023. 16वा वित्त आयोग बघा 30 ऑक्टोबर 2025 अहवाल सादर करेल. 30 ऑक्टोबर 2025 2026 ते 31 लागू असेल 16वा वित्त आयोग. याचे अध्यक्ष अरविंद पनगारिया हे आहेत. जागतिक गुंतवणूक अहवाल सर्वाधिक FDI करणारा देश कोण आहे भारतामध्ये? USA, चायना, सिंगापूर. USA, चायना, सिंगापूर. भारत 8 नंबरला येतो. USA, चायना, सिंगापूर. FDI गुंतवणूक USA, जपान, चायना. भारत 20वा आहे. सर्वाधिक FDI आणि FDI गुंतवणुकीत पर्सेंटेजमध्ये. नंतर भारताचा परकीय व्यापार जर बघितलं, भारतात सर्वाधिक गुंतवणूक कोण करते? USA, मॉरिशस, UK, सिंगापूर. USA, मॉरिशस, UK, सिंगापूर. USA, मॉरिशस, ब्रिटन, सिंगापूर, नेदरलँड. भारताचे FDI मध्ये भारत कुठं गुंतवणूक करतो? तर सिंगापूरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतो. नंतर USA मध्ये करतो. नंतर UK मध्ये करतो. नेदरलँडमध्ये करतो आणि UAE मध्ये करतो. 17% वाटा USAचा आहे. भारताच्या गुंतवणूक 17% वाटा कोणाचा आहे? USAचा आहे. क्षेत्र बघा परकीय व्यापाराचे: उत्पादन, सेवा, ऊर्जा, बांधकाम. उत्पादन, सेवा, ऊर्जा, बांधकाम. उत्पादनमध्ये 51%, सेवामध्ये 42%. राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषद ही DPIITने स्थापन केली. त्याच्यामध्ये 31 अशासकीय सदस्य आहेत. कार्यकाळ 2 वर्ष आहे. अध्यक्ष वाणिज्य व उद्योग मंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नॅशनल हायवे आहे. महाराष्ट्र, UP, नंतर राजस्थान. महाराष्ट्र, UP, राजस्थान. SGBC सोवेरियन गोल्ड बॉन्ड उन्नती फाउंडेशन, SGBS सोशल स्टॉक एक्सचेंज वर रजिस्टर होणारी पहिली संस्था आहे. सोशल स्टॉक एक्सचेंजवरती रजिस्टर होणारी पहिली संस्था आहे उन्नती फाउंडेशनची, SGBS. नागपूरमध्ये न्यू लॉजिस्टिक पार्क नव्याने कुठे स्थापन होते? तर नागपूरमध्ये होते. भारतात आता प्रोड्युसर प्राइस इंडेक्स लागू होणार आहे. भारतात कोणता इंडेक्स लागू होणार आहे? प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, PPI. 2019ची कृती गटाची शिफारस आहे WPI ऐवजी वापरावी. एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी शेतकऱ्याला किती भाव मिळावा हे आहे. इंडियन टोबॅको लिमिटेड जगातील 3री मौल्यवान कंपनी. इंडियन टोबॅको लिमिटेड काय? जगातील 3री मौल्यवान कंपनी आहे. एक भारत साडी वॉकथॉर्न कुठं झाला? मुंबईमध्ये. एक भारत साडी वॉकथॉर्न कुठं झाला? मुंबईमध्ये. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी बनवला होता. ASBA काय आहे बघा? दुय्यम बाजारामध्ये व्यापारासाठीची या प्रणालीचा वापर केला जातोय.
भांडवल बाजारात गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी, भांडवल बाजारात गुंतवणूकदाराच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी आहे. ठीक आहे. बुलेट ट्रेन टर्मिनल कुठं आलं? ते अहमदाबाद येथे साबरमती मल्टीमोडल ट्रान्सफर हब. नंतर बघा, S&Pने ग्लोबल क्रेडिट आउटलुक 2024 भारत 2030 जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असं म्हटलेलं आहे. सध्या भारत हा 5वा आहे. सध्या भारत किती आहे? 5वा आहे. USA, चायना, जर्मनी, जपान नंतर भारताचा नंबर लागतोय. बिल्ड फॉर इंडिया उपक्रम, ह्या उपक्रमामध्ये जर बघितलं तर ओपन नेटवर्क फॉर द डिजिटल कॉमर्स याने पेटीएम, एंटलर इन इंडिया, गुगल क्लाउड इन इंडिया यांच्यामध्ये त्याने स्थापन झालेलं आहे बिल्ड फॉर इंडिया उपक्रम. क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल माहिती शेअर करण्यासाठी RBI और बँक ऑफ इंग्लंड यामध्ये करार झाला. इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस IRRA सेबीने याचे अनावरण केले आहे BSE येथे. आणि तांत्रिक बिघाड झाल्यास गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या जोखीम सोडवल्या जातील. 10 जिल्ह्यांमध्ये स्टार्ट मार्केट स्थापन केलेलं आहे. मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग, किरकोळ विक्री दुकाने असे शहर ज्यांचा विस्तार 10 किलोमीटर झाला आहे त्यांना पण परवानगी दिलेली आहे स्टार्टअप मार्केट स्थापन करायला. सर्वाधिक युनिकॉर्न कंपनीच्या याच्यामध्ये भारत 3 नंबरला आहे. सर्वाधिक USA, चायना, भारत. नंतर अकॉर्डिंग टू द फॉरेक्स नुसार सर्वाधिक युनिकॉर्न कुठे? भारतामध्ये ना, इतर USA मध्ये. लीप अहेड उपक्रम तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला गती देण्यासाठी उपयोग. STPI प्लस इंडस एंटरप्रिनर, दिल्ली NCR सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांचा उपक्रम आहे. सार्वभौम ग्रीन बॉन्ड महत्त्वाचं आहे. SGB सार्वभौम ग्रीन बॉन्ड NRIला परवानगी खरेदी करायला दिली. मुंद्रा बंदरावरती आतापर्यंत सर्वाधिक माल हाताळला गेला. 25 वर्षे पूर्ण. MT अल्फा पहिले जहाज या बंदरावरील होते. SBIची शाखा श्रीलंकामध्ये स्थापन. त्रिकोमाली येथे. जाफना येथे दुसरी शाखा स्थापन. HSBC इंडियाने बँक गॅरंटी सेवा सुरू केली. कोणी? HSBC इंडियाने पहिली विदेशी कंपनी म्हणून. रेफरन्स दर्जा पेट्रोल पारादीप येथे आणि रेफरन्स दर्जा डिझेल पानिपत येथे. पारादीप पेट्रोल आणि डिझेल पानिपत. IOCLने उत्पादित असेल भारतातील पहिल्या रेफरन्स गॅसोलिन डिझेल इंधन सेमीकंडक्टर करार जपानसोबत केला आहे भारताने. भारत जपान सेमीकंडक्टर करार झाला आहे. RBIच्या रिटेल डायरेक्ट योजना आहेत. आता डायरेक्ट खरेदी किरकोळ ग्राहकाला आहे. रिटेल डायरेक्ट स्कीम 5 फेब्रुवारी 2021 लागू झाली आहे. गांधी बुनकर मेळा कोलकाता येथे स्थापन झाला. गांधी बुनकर मेळा कुठे झाला? कोलकाता येथे. राष्ट्रीय हस्तकला प्रदर्शन होतं. खरेदी करण्याचे मार्गदर्शन वाढवले. ठीक आहे. IDFC आणि IDFC फर्स्ट बँक यांचे विलिनीकरण करण्यात आले. CCIने मान्यता दिली. 2018ला 7 DFC आणि कॅपिटल फर्स्ट विलीन केल्या. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम एखाद्या व्यक्तीला हे मिळू शकते. पर्यावरण मंत्रालयाचा प्रोग्राम हे कार्बन क्रेडिट प्रोग्रामपेक्षा वेगळा आहे. लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट हे 8 प्रकारचे उपक्रम याच्यामध्ये. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम पर्सनली व्यक्तीला पण मिळू शकतो. AIDची स्थापना असोसिएशन फॉर द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट याची स्थापना कुठं झाली? AIDची नागपूरमध्ये झालेली आहे. डोमेस्टिक कार्ड स्कीम कुठं झाली? UAE मध्ये आलेली आहे. NPCL इंटरनॅशनल लिमिटेडने आणि UAE सरकारने मिळून ती तयार केलेली आहे. नॅशनल स्मॉल फायनान्स बँकेत स्लाईसचे विलिनीकरण झाले. न्यू खादी ऑफ न्यू इंडिया कार्यक्रम IIT दिल्लीमध्ये झालेला आहे. इंडिया जपान फंडची स्थापना झालेली आहे. इंडिया जपान फंड 49% 51%. सोशल इम्पॅक्ट बॉन्ड SIB याद्वारे 1000 कोटीला उभारले. 7.6% व्याज. नंतर TCS भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे. TCS नंतर HDFC नंतर इन्फोसिस नंतर एअरटेल नंतर SBI. सर्वात मुक्त अर्थव्यवस्था गटमध्ये फ्रेझर इन्स्टिट्यूटने दिलेली आहे. पहिली आहे सिंगापूर, नंतर आहे हाँगकाँग, नंतर आहे स्वित्झर्लंड, नंतर न्यूझीलंड, नंतर USA. भारत 87 नंबरला आहे. सर्वात मुक्त अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारत 87व्या नंबरला आहे. नागालँड आधार लिंक जन्मनोंदणी करणारे पहिले राज्य नॉर्थ ईस्टमधले नागालँड. शक्तिकांत दास यांना जगातील सर्वोच्च बँकरचा पुरस्कार भेटला. ग्लोबल फायनान्सर USAच्या मासिकाने दिला आहे. गोरिल्ला ग्लास उत्पादन सुविधा तेलंगणामध्ये सुरू बाय कार्निंग कंपनी. भारतातील सॅवटने जगातील पहिला पूर्णपणे ऑटोमॅटिक द आस्ट्रा फंड निधी सुरू केला. कोणी केला? द सॅवटने. गुंतवणूक निर्णय घेतल्यासाठी अपार्ट
आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली सुरू राहील. खाजगी कॉर्पोरेट गुंतवणूक UP, गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक. खाजगी कॉर्पोरेट गुंतवणुकीमध्ये कुठं झालं? UP, गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक. नंतर भारताचं रेटिंग BAA3. भारताचं रेटिंग काय केलं? BAA3 केलेलं आहे भारताचं रेटिंग. भारताने पहिल्यांदाच UAEच्या कच्च्या तेलाचे पेमेंट रुपयामध्ये केले. पारादीप नैसर्गिक व खोल बंदर आहे. येथे सर्वाधिक फास्ट 5 कोटी मेट्रिक टन मालाचे हाताळणी होते. सर्वाधिक फास्ट मालाच्या हाताळणी होते. सेबीने शेअर सूचीबद्ध करण्यासाठी टाईमवरून 3 दिवसात सेबीने शेअर सूचीबद्ध करण्यासाठी टाईम T+6 वरून T+3 केला आहे. T+6 वरून T+3 केला आहे. T+6 वरून किती केला? T+3. AU बँक 24/7 फ्री व्हिडिओ बँक सेवा देणारी कंपनी. भारतातील सर्वात मोठी स्मॉल फायनान्स कंपनी आहे. ठीक आहे. इको फ्रेंडली डेबिट कार्ड एअरटेलने जाहीर केलं. इको फ्रेंडली डेबिट कार्ड कोणी आणले? एअरटेलने आणले. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ 1958 मध्ये हैदराबादमध्ये स्थापन. 1958 हैदराबादमध्ये राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ स्थापन झालं. MRPL मँगलोर रिफायनरी पेट्रोलियम लिमिटेड सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी कंपनी आहे. 1988ला स्थापन झालेली आहे. भारतात सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त होतो. भारताला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त होतो. 26% तो वाढलेला आहे. यात USAचा वाटा सर्वाधिक आहे. USA, UAE, UK, सिंगापूर. 89 वरून 112.5. CPS धोरण बाय द ADB आशियन डेव्हलपमेंट बँक कंट्री पार्टनरशिप धोरण 2023 ते 27साठी धोरण जाहीर कोणी केलं आहे? ADBने. ठीक आहे. इन्क्रिमेंटल कॅश रिझर्व्ह जो 9 सप्टेंबर 2023 पासून टप्प्याटप्प्याने बंद. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज बिटवीन द इंडिया आणि UK नीती आणि लंडन शहरांना मिळून. ठीक आहे. इंटरनॅशनल कंपनी ऑन द क्रेडिट रिपोर्टिंगवरती बँक ऑफ इस्रायलची सदस्य म्हणून निवड झाली. कुणाची झाली? बँक ऑफ इस्रायल. इंटरनॅशनल कंपनी ऑन क्रेडिट रिपोर्टिंग ICCR वरती कुणाची नेमणूक झाली आहे? इस्रायलची. ठीक आहे. 2009ला वेस्ट बेंगालने क्रेडिट मानके तयार करण्यासाठी समिती स्थापन केली. डिजिटल कर्ज वितरण मंच पब्लिक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म फॉर द फ्रिक्शनलेस क्रेडिट 17 ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे. RBIने स्थापन केलेलं आहे. RBI इनोव्हेशन हबने तयार केलेलं आहे. अटल इन्क्युबेशन सेंटर मत्स्यपालनासाठी स्थापन केलेलं आहे. नॉंगहॅप बँक RBIच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये ॲड कोरियन बँक आहे. सिडबीने GST सहाय्य ॲप लॉन्च केलं. पटना येथून घोषणा केली. GST सहाय्य ॲप पटना येथून घोषणा केली कोणी? सिडबीने. ठीक आहे. ग्रीन बॉन्ड्स इंदोर महानगरपालिका पहिली बॉन्ड आहे. ग्रीन बॉन्ड जाहीर करणारी पहिली बँक कोणती आहे? इंदोर महानगरपालिका. 244 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट आहे. 4th रिव्हॉल्युशनसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हैदराबादची निवड केली. 4th रिव्हॉल्युशनसाठी हैदराबादची निवड केली. ह्युमन सायन्स अँड आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणे पहिले थीमॅटिक केंद्र. औषध उत्पादनात 35% वाटा. 18वे केंद्र आहे. हा शब्द पहिल्यांदा काय याचं नाव? क्लास श्वाब आणि एक्स चेअरमन आहे. क्लास श्वाब कोण आहे? एक्स चेअरमन आहे. शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला. दुसरे भारतीय गव्हर्नर. आणि 2015ला रघुराम राजन यांना होता. युक्रेनच्या नॅशनल बँकला सेंट्रल बँक ऑफ द इयरचा पुरस्कार भेटला. इंटरनॅशनल तर्फे दिला जातो. ठीक आहे. क्रोएशियाने जानेवारी 2023ला युरो चलन स्वीकारले. ठीक आहे. आणि कुणा चलनाचा त्याग केला? त्याचं जे कुणा चलन होते त्याग केला. ठीक आहे. नंतर NSEने 24 फेब्रुवारी 2023ला बँगलोर येथे देशातील पहिला नगरपालिका बॉन्ड इंडेक्स जाहीर केला. कुठं केला? बँगलोर येथे पहिला नगरपालिका बॉन्ड इंडेक्स जाहीर केला. भारतातील पहिला महानगरपालिका 1998ला तो बॉन्ड इंडेक्स आला. नगरपालिका बॉन्ड इंडेक्स 2023ला आलेला आहे. ठीक आहे. आयरेडाला IFC दर्जा भेटला. आधी गुजरात केंद्रीय कंपनी होती. 1987 पासून एनर्जी फॉर द इयर. फाईन पॉवर कार्यक्रम 6 मार्च 2023ला BSE येथे BSE व UN इंडियाने सुरू केला. SDGला मागोवा घेणारे भोपाळ पहिले शहर आहे. भारतातील पहिले शहर भोपाळ आहे. काय आहे? भोपाळ. महाराष्ट्र ग्रीन फायनान्स वर्किंग कमिटी अध्यक्ष नितीन किरीरे. अध्यक्ष कोण आहे? नितीन किरीरे.
5,000 कोटी उभारण्याचे उद्देश ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून. ठीक आहे. RBI ग्रीनफील्ड डाटा सेंटर एंटरप्राइजेस कॉम्पिटिटिंग सायबर सुरक्षा प्राथमिक संस्था भुवनेश्वर ओडिशा इथे स्थापन झाली. कॉर्पोरेट डेबिट मार्केटिंग डेव्हलपमेंट फंड 3,000 कोटीचा आहे. कॉर्पोरेट डेबिट मार्केट डेव्हलपमेंट फंड कॉर्पोरेट डेबिट मार्केट डेव्हलपमेंट फंड 2,000 कोटीचा 3,000 कोटीचा प्रारंभिक निधी आहे. SBIने पर्यायी गुंतवणूक म्हणून सुरू केला आहे. नंतर MG नरेग्स महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम कामगार कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य आहे. नरेग्सच्या अंडर MG नरेग्सच्या अंडर पहिले कामगार कल्याण निधी स्थापन करणारं पहिले राज्य कोणते? केरळ. देशातील पहिला डिफेन्स फंड HDFC AMCने या फंडची सुरुवात केलेली आहे. शिप बिल्डिंगसाठी उपयोग होणारे कोहिमा नागालँड येथे RBIचे नवीन उपकार्यालय स्थापन झाले. मायकल देवपात्राने उद्घाटन केले. कोहिमा नागालँड येथे. तमिळनाडू सर्वाधिक लिग्नाईटचा साठा कुठं सापडलेला आहे? तर तमिळनाडूमध्ये. तमिळनाडू, राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ. तमिळनाडू, राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ. अंतर्दृष्टी RBIने डॅशबोर्ड स्थापन केलेला आहे. अंतर्दृष्टी नावाचा RBIने डॅशबोर्ड स्थापन केलेला आहे. देशभरात आर्थिक समावेशन किती प्रमाणात झाले हे सांगेल. ONGCची पहिली CPSE ABMS ब्रिज मॅनेजमेंट आहे. ब्रायबरी मॅनेजमेंट आहे. ONGCचं प्रमाणपत्र मिळवणारी. भारतातील पहिल्या स्वदेशी 700 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे. काकरापारा अणुऊर्जा येथे स्थापन केला आहे. गुजरातमध्ये पहिला स्वदेशीचा उपक्रम. कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम ऊर्जा मंत्रालयाने ब्युरो ऑफ द एनर्जी इफिशियन्सीने ही योजना तयार केली. कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम ऊर्जा मंत्रालयाने ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने ही योजना तयार केली. राज्य आर्थिक विकास सल्लागार परिषद N चंद्रशेखरन त्याचे अध्यक्ष कोण आहेत? N चंद्रशेखर आहे. कशाचे? राष्ट्रीय आर्थिक सल्लागार परिषद. राज्य आर्थिक सल्लागार परिषद N चंद्रशेखरन 1,00,000 कोटी रुपये आणि 1,00,000 कोटीचं धोरण आहे.